नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 17 प्रकाशाचे परिणाम ह्या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या सेशनमध्ये काय पाहिलं होतं? छाया म्हणजे काय आणि बिंदू स्रोतापासून मिळणारी छाया कशी निर्माण होते, कशी मिळते आणि विस्तारित स्रोतापासून छाया कशी मिळते हे आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं. आजच्या सेशनमध्ये काय पाहणार आहोत आपण? तर ग्रहणाबद्दल तुम्हाला माहितीच असेल. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण आपण ऐकलेलंच असेल. मग आपण चंद्रग्रहण कसे होते, सूर्यग्रहण कसे होते याचा अभ्यास आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. अजून काय पाहणार आहोत आपण? तर शून्य छाया दिवस आणि विधान म्हणजे काय हे आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. मुलांनो, ग्रहण म्हणजे काय? तर इंग्लिशमध्ये त्याला इक्लिप्स म्हणतात. तुम्हाला माहिती असेल ना, आपण तर अनुभवतो. आता यावर्षी तर कितीतरी ग्रहणं होती आपल्या म्हणजे 2020 मध्ये खूप ग्रहणं होती. मग चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण अशी 2 ग्रहणं असतात. पण त्याच्या अगोदर तुम्हाला ग्रहण म्हणजे काय ते माहिती आहे का? तर ते आपण ग्रहण म्हणजे काय ते आपण आता पाहूया. तर पृथ्वीभोवती चंद्र फिरतो. तर माहिती आहे ना तुम्हाला काय? तर पृथ्वीभोवती चंद्र फिरतो व चंद्रासह पृथ्वी सूर्याभोवती फिरते. या सर्वांच्या भ्रमणकक्षा वेगळ्याच असतात. काय? तर या सर्वांच्या भ्रमणकक्षा वेगवेगळ्या आहेत. जेव्हा सूर्य, चंद्र, पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण लागले असे म्हणतात. काय? तर जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा काय? तर ग्रहण लागले असे म्हणतात. कळलं तुम्हाला की पृथ्वीभोवती चंद्र फिरतो आणि चंद्रासह पृथ्वी कोणाभोवती फिरते? तर फिरते. आता या सर्वांच्या भ्रमणकक्षा कशा असतात? तर वेगवेगळ्या आहेत. पण जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण लागले असे म्हणतात. मग ग्रहण 2 प्रकारचे आहेत माहिती आहे, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण. मग आपण त्या दोन्ही ग्रहणांची माहिती आपण आज घेऊया. सूर्यग्रहण, सोलार इक्लिप्स. सूर्यग्रहणाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? तर सोलार इक्लिप्स. मग सूर्यग्रहण कसे होते ते आपण पाहूया. सूर्य हा नॅचरल सोर्स आहे ना आपल्याला प्रकाशाचा, म्हणजे नैसर्गिक तो प्रकाशाचा स्रोत आहे आणि तो नैसर्गिक प्रकाशाचा विस्तारित स्रोत आहे आणि त्या सूर्यापासूनच आपल्याला प्रकाश मिळतो. कळलं ना? मग आपण आता सूर्यग्रहण म्हणजे काय, सोलार इक्लिप्स म्हणजे काय ते आपण पाहून घेऊया. तुम्हाला माहिती आहे, आता फिरता फिरता सूर्य, आता आपण तर पाहिलं की काय होतं? तर चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आणि चंद्र आणि पृथ्वी दोघे कशा भोवती फिरतात? तर सूर्याभोवती फिरतात. आणि मग फिरता फिरता काय होतं? तर सूर्य व पृथ्वी, हे बघा हा सूर्य आहे आणि ही पृथ्वी आहे निळ्या रंगाची आणि हा सूर्य आहे. तर यांच्यामध्ये कोण येतं? यांच्या दरम्यान चंद्र येतो. काय येतो? यांच्या दरम्यान हा बघा हा चंद्र. कळला? हा बघा हा चंद्र आहे. तर यांच्या दरम्यान चंद्र येतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. काय होतं? तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि त्यामुळे तेवढ्या भागातून सूर्य दिसत नाही. त्याला काय म्हणतात? तर सूर्यग्रहण असे म्हणतात. कळलं तुम्हाला? काय होतं? तर फिरता फिरता सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये कोण येतं? तर यांच्यामध्ये चंद्र येतो. कोण येतं? तर चंद्र येतो. हा बघा हा. आणि मग काय होतं? तर चंद्राची सावली कुठे पडते? तर पृथ्वीवर पडते. काय होतं? तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि त्यामुळे तेवढ्या भागातून सूर्य दिसत नाही. त्याला काय म्हणतात? सूर्यग्रहण असे म्हणतात. सूर्यग्रहण कधी होतं माहिती आहे मुलांनो तुम्हाला? तर अमावस्येलाच होतं. काय? सूर्यग्रहण हे अमावस्येलाच दिसतं. पण ह्या प्रत्येक जेव्हा अमावस्येला सूर्यग्रहण दिसत नाही. काय? सूर्यग्रहण हे अमावस्येलाच दिसतं पण प्रत्येक जे येणारी अमावस्या असते त्याला सूर्यग्रहण दिसत नाही. सूर्यग्रहण आंशिक किंवा पूर्ण असतं. काय असतं? सूर्यग्रहण हे आंशिक किंवा पूर्ण असतं. मग तुम्हाला सूर्यग्रहण म्हणजे काय कळलं की काय होतं? तर सूर्य आणि ही पृथ्वी त्यांच्यामध्ये कोण येतं? तर त्यांच्यामध्ये चंद्र येतो आणि मग काय होतं? तर चंद्राची सावली कशावर पडते? पृथ्वीवर पडते आणि त्यामुळे तेवढ्या भागातून सूर्य दिसत नाही. त्याला काय म्हणतात? सूर्यग्रहण असे म्हणतात. मग सूर्यग्रहण कसं असतं? तर हे सूर्यग्रहण हे अमावस्येलाच दिसते आणि सूर्यग्रहण हे आंशिक किंवा पूर्ण असते. मुलांनो, काही वेळा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्ण झाकले जाते.
काय होतं तर चंद्रामध्ये येतो ना त्यांच्यामध्ये पृथ्वी आणि सूर्यामध्ये कोण येतं तर चंद्र येतो. तर काही वेळा काय होतं तर सूर्यबिंब असतं ना हे चंद्रामुळे पूर्ण झाकले जाते, तेव्हा खग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. काय म्हणतात तेव्हा खग्रास सूर्यग्रहण होते असे म्हणतात. जेव्हा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जात नाही तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण होते. कळलं. खग्रास सूर्यग्रहण कधी होतं तर काही वेळा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्ण झाकले जाते तेव्हा खग्रास सूर्यग्रहण होते. आणि जेव्हा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जात नाही तेव्हा काय तर खंडग्रास ग्रहण होते. पण सूर्यग्रहणाच्या वेळी काय होतं मुलांना माहिती आहे का? सूर्यग्रहणाच्या वेळी हानिकारक अतिनील किरण पृथ्वीवर पोचतात. काय होतात सूर्यग्रहणाच्या वेळी हानिकारक अतिनील किरण पृथ्वीवर पोचतात. सूर्यग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहायचं नसतं, म्हणून म्हणतात ना की सूर्यग्रहण आपण उघड्या डोळ्यांनी पाहू नये. याला एक शास्त्रीय कारण आहे की सूर्यग्रहणाच्या वेळी काय होतं तर हानिकारक अतिनील जी किरणं असतात ती पृथ्वीपर्यंत पोहोचतात आणि मग त्या किरणांपासून आपल्या डोळ्यांना इजा होऊ शकते. म्हणून जर सूर्यग्रहण आपल्याला जर बघायचं असेल तर म्हणजे काळे चष्मे वापरून आपण ते सूर्यग्रहण बघू शकतो, नाहीतर मग उघड्या डोळ्यांनी आपण ते बघू शकत नाही. कारण का तर हानिकारक अतिनील किरणं पृथ्वीवर येतात. कशाच्या वेळी तर सूर्यग्रहणाच्या वेळी. कळलं मुलांनो तुम्हाला सूर्यग्रहण कळलं का? की सूर्यग्रहणामध्ये काय होतं फिरता फिरता काय होतं तर सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये कोण येतं चंद्र येतो आणि मग चंद्राची सावली कुठे पडते तर पृथ्वीवर पडते आणि मग त्या भागातून आपल्याला सूर्य दिसत नाही. आणि मग काही वेळा काय होतं तर सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जाते तेव्हा खग्रास सूर्यग्रहण होते. आणि जेव्हा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्ण झाकले जात नाही तेव्हा खंडग्रास ग्रहण होते. सूर्यग्रहणाच्या वेळी हानिकारक किरणं येतात, अतिनील किरणं पृथ्वीपर्यंत पोहोचतात आणि म्हणून आपण ते सूर्यग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहायचं नाही. कधी पाहू नका तुम्ही. तर जर काळा चष्मा असेल तर काळा चष्मा लावायचा आणि मग पाहू शकतो, नाहीतर मग आपल्या डोळ्यांना इजा होऊ शकते. कळलं. सूर्यग्रहण म्हणजे काय ते तुम्हाला आता कळलं. आता आपण चंद्रग्रहण म्हणजे काय तर लुनार इक्लिप्स. चंद्रग्रहणाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मुलांनो तर लुनार इक्लिप्स असे म्हणतात. तर चंद्रग्रहण कसं होतं ते आपण पाहूया. तर सूर्य आणि चंद्र, हा बघा, सूर्य आणि हा चंद्र आहे, त्याच्यामध्ये कोण येतं तर पृथ्वी आली की पृथ्वीची छाया चंद्रावर पडते व चंद्राचा काही भाग झाकला जातो, त्याला काय म्हणतात तर चंद्रग्रहण असे म्हणतात. काय होतं तर सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये काय येते तर पृथ्वी आली, यांच्यामध्ये पृथ्वी आली तर काय होतं तर पृथ्वीची छाया कशावर पडते तर चंद्रावर पडते व चंद्राचा काही भाग हा झाकला जातो, त्याला चंद्रग्रहण असे म्हणतात. चंद्रग्रहण कधी होतं तर पौर्णिमेलाच दिसतं. सूर्यग्रहण कधी दिसतं मी सांगितलं तर अमावस्येलाच दिसतं आणि चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेलाच दिसतं. ते पण नेहमी पौर्णिमेलाच दिसत नाही, पण चंद्रग्रहण पौर्णिमेला दिसतं. पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर खग्रास चंद्र घडतं. काय पृथ्वीच्या सावलीमध्ये जर पूर्ण चंद्र आला तर खग्रास चंद्रग्रहण घडते आणि चंद्राच्या काही भागावर पृथ्वीची छाया पडली तर खंडग्रास चंद्रग्रहण घडते. कळलं. खग्रास चंद्रग्रहण कधी घडतं तर पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर खग्रास चंद्रग्रहण घडते आणि चंद्राच्या काही भागावर पृथ्वीची छाया पडली तर खंडग्रास चंद्रग्रहण घडते. चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येतं मुलांना. कळलं. जसं सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाही, कारण का त्यावेळी अतिनील किरणं पृथ्वीवर पोहोचतात आणि त्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते, म्हणून चष्मा लावावा लागतो कधी तर सूर्यग्रहणाच्या वेळी. परंतु चंद्रग्रहण आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. चंद्रग्रहण काही तास दिसू शकतं. काय तर चंद्रग्रहण हे काही तास दिसू शकतं. मग चंद्रग्रहण म्हणजे काय ते समजलं मुलांना तुम्हाला. काय होतं सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली की पृथ्वीची छाया चंद्रावर पडते व चंद्राचा काही भाग झाकला जातो. काय होतो तर चंद्राचा काही भाग झाकला जातो, त्याला काय म्हणतात चंद्रग्रहण असे म्हणतात. चंद्रग्रहण हे पौर्णिमेलाच होते. चंद्रग्रहण खग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय तर पृथ्वीच्या सावलीत जर पूर्ण चंद्र आला तर खग्रास चंद्रग्रहण घडते आणि चंद्राच्या काही भागावर पृथ्वीची छाया पडली तर खंडग्रास चंद्रग्रहण घडते.
चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो आणि चंद्रग्रहण काही तास दिसू शकते. मुलांनो, आता तुम्हाला मी ग्रहणाबद्दल म्हणजे तुम्हाला दोन्ही म्हणजे ग्रहण म्हणजे काय, तर ग्रहण म्हणजे काय तर सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात, त्याला काय म्हणतात ग्रहण म्हणतात. आणि मग आपण सूर्यग्रहण म्हणजे काय पाहिलं, तर सूर्यग्रहणामध्ये काय होतं, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये कोण येतं तर चंद्र येतो आणि मग तेव्हा काय होतं सूर्यग्रहण होतं. आणि सूर्यग्रहण अमावस्येच्या दिवशी होतं आणि चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी होतं. चंद्रग्रहणामध्ये काय होतं तर सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये कोण येतं तर पृथ्वी येते. काय येते तर पृथ्वी येते आणि चंद्रग्रहण हे पौर्णिमेला दिसतं. मग मुलांनो, ग्रहणाबद्दल तुम्हाला माहिती आहे का मुलांनो, तर ग्रहणाबद्दल आपल्या पुराण कथामध्ये म्हणजे अनेक अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत. परंतु ग्रहण हे काय आहे, ही एक नैसर्गिक घटना आहे. कळलं? पुराणामध्ये आता म्हणजे खूप ग्रहणाबद्दल काही म्हणजे अंधश्रद्धा आहेत, काही रूढी आहेत, काही गोष्टी लिहिल्या आहेत, पण त्याला कुठला विज्ञानाचा काही वैज्ञानिक म्हणजे आधार नाही आहे. ती काय आहे, ती एक वैज्ञानिक घटना आहे. कळलं तुम्हाला? ग्रहण म्हणजे काय, सूर्यग्रहण म्हणजे काय, चंद्रग्रहण म्हणजे काय. मुलांनो, आता तुम्हाला माहिती आहे का पिधान म्हणजे काय, याच्याबद्दल आपण थोडं पाहूया. पिधान म्हणजे काय ते पाहूया. तर माहिती आहे का मुलांनो, सूर्यमालेत नेहमीच ग्रहणे होत असतात. आता आपण पाहिलं ना सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, तर सूर्यमालेमध्ये नेहमीच ग्रहणे होत असतात. पृथ्वीवरून पाहता जेव्हा चंद्राच्या मागे एखादा ग्रह किंवा तारा जातो तेव्हा त्या स्थितीला पिधान असे म्हणतात. काय म्हणतात तर पिधान असे म्हणतात. म्हणजे काय तर पृथ्वीवरून पाहिल्यावर चंद्राच्या मागे एखादा ग्रह किंवा तारा जातो तेव्हा त्या स्थितीला काय म्हणतात तर पिधान असे म्हणतात. सूर्य, चंद्र किंवा अन्य ताऱ्यांच्या बाबतीत घडणारी ही सर्वसामान्य घटना आहे. पिधान ही काय आहे, ती सर्वसामान्य घटना आहे. तुम्हाला माहिती आहे मुलांनो, नोव्हेंबर 2016 मध्ये चंद्राच्या मागे रोहिणी हा तारा लपला होता. कुठला तर रोहिणी हा तारा लपला गेला होता आणि काही अवधीनंतर तो चंद्राच्या दुसऱ्या बाजूने बाहेर आला. हे आपण तर तुम्ही पाहिलं नसालच, पण खूप म्हणजे छान आहे ना, मनोरंजक आहे ती गोष्ट की नोव्हेंबर 16 मध्ये काय होतं तर चंद्राच्या मागे रोहिणी हा तारा लपला गेला होता. काही अवधीनंतर तो चंद्राच्या दुसऱ्या बाजूने बाहेर आला. मग पिधान म्हणजे काय तर जेव्हा चंद्राच्या मागे एखादा तारा किंवा ग्रह जातो तेव्हा त्या स्थितीला काय म्हणतात तर पिधान असे म्हणतात. कळलं? शून्य छाया दिन. मुलांनो, शून्य छाया दिन म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला, तर शून्य छाया दिन काय होतं, ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला शून्य छाया दिन म्हणतात. काय तर ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला काय म्हणतात तर शून्य छाया दिन असे म्हणतात. या दिवशी काय होतं, या दिवशी मध्यान्हाच्या सुमारास सावली नाहीशी होते. काय होतं तर या दिवशी मध्यान्हाच्या सुमारास सावली नाहीशी होते. तुम्ही तर या दिवशी असे पूर्ण म्हणजे ही जशी मुलगी इथे दाखवली आहे बघा, जसे हात पाय पसरले नाही आहेत ना, तिने हात पाय सगळे असे जोडून उभी आहे. जर तुम्ही अशा प्रकारे उभे राहिलात त्या दिवशी तर तुमची छाया तुमच्या पायाजवळ दिसते. म्हणजे तुमची छाया आपली छाया ही आपल्याला दिसत नाही. म्हणजेच काय तर आपली छाया आपल्याला दिसत नाही. ही बघा, ही मुलगी कशी हात पाय जुळून बसले ना, पाय हिचे हात अशी जर तुम्ही उभे राहिलेत असे अशा पोझिशनमध्ये तर तुमची छाया कुठे दिसेल तर तुमची छाया ह्या तुमच्या पायाजवळ दिसेल. म्हणजे आपली छाया ही आपल्या पायाजवळ दिसते. म्हणजे आपली छाया आपल्याला दिसत नाही. परंतु जर आपण आपला हात जर पसरवला तर आपल्या हाताची छाया आपल्याला दिसते. कळलं काय, जर आपण आपले हात पसरवले तर आपल्या हाताची छाया आपल्याला दिसते. म्हणजेच काय तर ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला काय म्हणतात तर शून्य छाया असे म्हणतात. ज्या दिवशी मध्यान्हाच्या सुमारास सावली नाहीशी होते. म्हणजे आपली आपण सुद्धा जर असे उभे राहिलो तर आपली सावली आपल्याला दिसत नाही, ती आपली सावली आपल्या पायाखाली जाते. कळलं? ही घटना कुठे घडते तर ही घटना कर्कवृत्त 23
23.5 उत्तर व मकर वृत्त 23.5 दक्षिण यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशात पाहायला मिळते. कुठे ही घटना आपल्याला पाहायला मिळते तर 23.5 उत्तर व मकर वृत्त 23.5 दक्षिण यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशात पाहायला मिळते. परंतु या प्रदेशात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी ही वेगवेगळी घटना उन्हाळ्यातील वेगवेगळ्या दिवशी घडते. काय तर ही घटना उन्हाळ्यातील वेगवेगळ्या दिवशी घडते. मग कळलं तुम्हाला शून्य छाया दिन म्हणजे काय? म्हणजे ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो तेव्हा आपल्याला सावली दिसत नाही. काय म्हणतात त्याला? त्या दिवसाला शून्य छाया दिन असं म्हणतात. म्हणजे ज्या दिवशी मध्यान्हाच्या सुमारास सावली नाहीशी होते. कळलं? ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला शून्य छाया असे म्हणतात. मुलांनो, आपण आता ग्रहणं बघितली, पाहिले की नाही? ग्रहण, सूर्यग्रहण पाहिलं. ग्रहण म्हणजे काय? तर सूर्य, चंद्र आणि पृथ्वी जेव्हा सरळ एका रेषेत येतात तेव्हा ग्रहण होतं. आणि आपण मग सूर्यग्रहण पाहिलं, चंद्रग्रहण पण पाहिलं. मग ही ग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे. म्हणजे पुराणामध्ये याच्याबद्दल अनेक गोष्टी आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का, या ग्रहणाबाबत अनेक अंधश्रद्धा समाजामध्ये रूढ झालेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे ना, ग्रहणामध्ये म्हणतात की हे कापू नये, हे खाऊ नये, हे करू नये, असं तुम्हाला तुमची आजी वगैरे सांगत असेल की नाही. जेव्हा ग्रहण लागतं तेव्हा हे खायचं, मग त्या जेवत नाहीत आणि मग काय त्या देवाचं म्हणजे उपास म्हणजे खूप असे प्रार्थना करत बसतात. आणि मग काय होतं तर मग ते काहीच करत नाही, म्हणजे त्या दिवशी कापायचं नाही, त्या दिवशी जेवण करायचं नाही असं त्या सांगतात. परंतु ग्रहण काय आहे मुलांनो? तर ग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे. ग्रहणाबाबत अनेक अंधश्रद्धा समाजामध्ये रूढ झालेल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे. पण ग्रहण हे काय आहे? नैसर्गिक घटना आहे. आणि ते म्हणजे त्याच्यामुळे काय ती अंधश्रद्धा नाही आहे. काय आहे? ती अंधश्रद्धा नाही आहे. मग ह्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही सुद्धा तुमच्या सगळ्या म्हणजे घरातील लोकांना सांगायला पाहिजे की ग्रहण ही काय आहे? एक नैसर्गिक घटना आहे. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, काही जणांच्या म्हणजे गाडीला लिंबू मिरची लावलेली असते, माहिती आहे ना, त्या मिरच्या आणि खाली एक लिंबू. ते कशाला लावलेलं असतं बरं? सांगा बरं. कशासाठी लावलेलं असतं? तर ते म्हणजे काही लोकांच्या अशा समजुती असतात की हे लिंबू मिरची लावली कोणाकोणाच्या तुम्ही म्हणजे घराचं जे दार असतं, मेन दरवाजा, तिथे बाहेर लावलेलं असतं बघा. मग ते कशासाठी लावतात? तर त्या लोकांचं असं म्हणजे मत असतं की आपल्याला नजर लागू नये, आपल्या गाडीला नजर लागू नये, आपल्या घराला नजर लागू नये किंवा आपल्या सर्व माणसांना नजर लागू नये म्हणून ती लिंबू मिरची गाडीला बांधतात. परंतु ही एक अंधश्रद्धा आहे मुलांनो. काय आहे? ही एक अंधश्रद्धा आहे. म्हणजे विज्ञानाचा ह्याला काहीही वैज्ञानिक आधार नाही आहे या गोष्टीला. या अशा अंधश्रद्धा आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत. ह्या अशा अंधश्रद्धांना आपण बळी पडू नये. त्यामुळे काय होतं, जर आपण अशा अंधश्रद्धांना बळी पडलो तर आपण आपल्या समाजाचेच नुकसान करतो. आपण एक जबाबदार नागरिक आहोत. त्यामुळे ज्या अशा ह्या लिंबू मिरची किंवा ह्या अशा अनेक काही ग्रहणाला सुद्धा म्हणजे काही अशा परंपरा, रूढी परंपरा आहेत, ह्या काय आहेत? ह्या अंधश्रद्धा आहेत. मुलांना तुम्हाला माहिती आहे का, 21 सप्टेंबर हा अंधश्रद्धा निर्मूलन दिन, जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो. मग तुम्ही एक जबाबदार नागरिक आहात म्हणून या असल्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवायचा नाही. कळलं? तर मुलांनो, आज आपण काय शिकलो? तर आज आपण ग्रहण म्हणजे काय? तर ग्रहण म्हणजे काय? तर सूर्य, चंद्र, पृथ्वी जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा काय होतं? तर तेव्हा ग्रहण, त्याला ग्रहण म्हणतात. आपण सूर्यग्रहण पाहिलं, चंद्रग्रहण पाहिलं. सूर्यग्रहणामध्ये काय होतं? तर सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये कोण येतं? चंद्र येतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. मग तिथून आपल्याला सूर्य दिसत नाही. मग त्याला काय म्हणतात? सूर्यग्रहण. सूर्यग्रहण हे अमावस्येलाच होतं. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहायचं नाही, त्याच्यासाठी काळा चष्मा लावायचा. आणि चंद्रग्रहण केव्हा होतं? तर जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये कोण येतं? तर पृथ्वी आली की पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. आणि मग चंद्राचा काही भाग झाकला जातो, तेव्हा चंद्रग्रहण होतं. चंद्रग्रहण हे पौर्णिमेलाच होतं. चंद्रग्रहण आपण डोळ्याने पाहू शकतो. मुलांनो, आपण आजच्या प्रकाशाचे परिणाम या पूर्ण पाठामध्ये आपण काय पाहिलं? तर प्रकाशामुळेच आपण आपल्या आजूबाजूच्या सर्व वस्तू पाहू शकतो. मुख्य नैसर्गिक स्रोत कुठला आहे प्रकाशाचा? तर सूर्य हा
मुख्य नैसर्गिक स्रोत आहे. मग प्रकाशाचे विकिरण कसे होते? विकिरण म्हणजे विखुरणे. मग प्रकाशाचे किरण समजा एखाद्या स्थायू किंवा द्रव किंवा सूक्ष्म कणांवर आदळलं तर प्रकाश किरण काय होतात? विखुरतात आणि मग त्या गोष्टी आपल्याला दिसतात. हे आपण पाहिलं. पुन्हा बिंदू स्रोतापासून आपल्याला छाया कशी मिळते? मिळणारी छाया कशी असते? तर बिंदू स्रोतापासून आपल्याला गडद छाया मिळते, म्हणजे एकच छाया मिळते आणि ती कुठली? तर प्रच्छाया. तिला काय म्हणतात? प्रच्छाया म्हणतात. आणि विस्तारित स्रोतापासून छाया आपल्याला 2 प्रकारच्या मिळतात, एक गडद छाया आणि एक फिकट छाया. तर गडद छायाला प्रच्छाया म्हणतात आणि फिकट छायाला उपछाया असे म्हणतात. आणि ग्रहणांबद्दल आपण माहिती पाहिली. आणि शून्य छाया म्हणजे काय ते आपण पाहिलं आणि विधान म्हणजे काय ते आपण ह्या पाठामध्ये पाहिलं. धन्यवाद.